नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आपण भक्ती या इतक्या सुंदर विषयावरती बोलत आहोत. भक्ती म्हणजे फक्त आणि फक्त परमेश्वरावरील प्रेम, एकनिष्ठता, एकाग्रता आणि परमेश्वराचं आणि आपलं स्वतःचं नातं याबद्दल. तर ते इतकं सुंदर आहे ना, जर तिला भक्तिमातेला जर तुम्ही आईच्या रूपात तिचं नातं जोडलं तिच्याशी, तर ती इतकं प्रेम देते ना तुम्हाला. ती तुम्हाला गुरूंच्या रूपात ज्ञान देते. गुरूंना तुमच्या आयुष्यामध्ये पाठवते आणि फक्त आपल्याला एकच करायचं असतं, की आपल्या आयुष्यात आलेले गुरु आपण ओळखायचे असतात आणि त्या गुरूंना आपले स्वतःचे गुरु मान्य करून, त्यांच्या स्मरणात राहून, त्यांच्या वचनात राहून, त्यांच्या अनुसंधानात राहून, त्यांच्या भक्तीत राहून वचनांचा अभ्यास, त्यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे, तर ती आपल्याला ओळखता आली पाहिजे, गुरूंना ओळखता आलं पाहिजे आणि गुरूंच्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. हे आईचं प्रेम असतं, भक्तिरूपी मातेचं प्रेम आहे. तर आपण तिला जर आई मानून तिच्या चरणी संपूर्ण समर्पण भाव व्यक्त केला, तर ती तुम्हाला गुरुरूपात ज्ञान द्यायला सुरू करते आणि इतकं ज्ञान देते, इतकं प्रेम देते, इतके आशीर्वाद देते ना, त्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद असतो, समाधान असतं, प्रसन्नता असते आणि फक्त आनंद असतो बस. भक्तिरूपी मातेची प्रत्येक गोष्ट आपण साक्षीत्व रूपाने ओळखावी लागते. आपल्याला जे अनुभव आलेले असतात, जे आपल्याशी कोणाचा संपर्क आला, आपल्याला कोणाशी बोलणं होतंय, कोणाशी भेट होते, कोणाची ओळख होते, हा सुद्धा योगायोग आधीच ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. नमस्कार.